नमस्कार मित्रांनो, राज्यातील शिक्षण सेवकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी ही समोर आली आहे. शिक्षण सेवक योजनेमध्ये अखेर महत्वाचा बदलही करण्यात आलेला आहे आणि हा बदल थेट 25 ते 30 हजार शिक्षण सेवकांना फायदा देणारा आहे. काय आहे हा नवा नियम, कोणाला लागू होणार आणि नेमका याचा फायदा काय? चला ते सगळं आपण एका सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत नेमकं काय होतं? जर एखादा शिक्षण सेवक 3 वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याआधी दुसऱ्या शाळेमध्ये समान किंवा उच्च पदावर किंवा नव्याने नियुक्त झाला असेल, तर त्याला पुन्हा नव्याने 3 वर्षाचा कालावधी पूर्ण करावा लागत होता. म्हणजे आधी केलेली सेवा मोजलीच जात नव्हती. पण आता आधीचा सेवा काळ ग्राह्य धरला जाणार आहे. फक्त उर्वरित कालावधी त्यांना पूर्ण करावा लागणार आहे. हा निर्णय शालेय शिक्षण विभागाने अधिकृत शासन निर्णयाद्वारे जाहीर केला आहे. ज्या शिक्षण सेवकांचा कालावधी शासन निर्णयाच्या दिवशी सुरू आहे, त्यांना हा नवीन नियम लागू असणार आहे. ज्यांची आधीच 3 वर्षाचा कालावधी पूर्ण करून नियमित नियुक्ती घेतली आहे, त्यांना हा नियम लागू होणार नाही. जर एखाद्या उमेदवाराची जुनी आणि सध्याची सेवा मिळून 3 वर्ष पूर्ण होत असेल, तर त्यांचा शिक्षण सेवक कालावधी संपुष्टात येईल आणि त्यांना नियमित वेतन श्रेणीही लागू होईल. यामुळे फायदा काय होणार आहे? तर सोयीच्या ठिकाणच्या शाळेत बदली घेणे सोपे होणार आहे. उच्च पदावर जाणे सोयीचे ठरणार आहे. आधीचा अनुभव हा आपला वाया जाणार नाही आणि हजारो शिक्षण सेवकांना थेट आर्थिक फायदा हा मिळणार आहे. म्हणूनच या निर्णयाचं राज्यभर स्वागत केलं जात आहे. मित्रांनो, तुम्ही जर शिक्षण सेवक असाल किंवा कोणाला माहिती द्यायची असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच सरकारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.